च्या सुरुवातीला एक मोठी बातमी. बदलापूरमध्ये महिलांच्या अंडाशयाच्या तस्करीचं एक मोठं रॅकेट उघड झालंय. या रॅकेटचा पर्दाफाश करत 3 महिलांना अटक करण्यात आली आहे. गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयाची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आलाय. याबद्दल माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात 3 महिलांचा समावेश आहे. त्यांच्या रॅकेटला आणखीन किती महिला बळी पडलेत याचाही पोलीस कसून शोध घेत आहेत. बदलापुरातील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अमजद खान आपल्यासोबत जोडले गेलेत. अमजद, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, बदलापूर शहरात अतिशय म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी आणि महिलांची आरोग्याची खेळ सुरू असल्याच्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापूर पश्चिमेतील जिवेली गावात नॅनो सिटी ही इमारत आहे. या इमारतीमध्ये राहणाऱ्या सुलोचना गोडेकर ही महिला इस्त्री वीज म्हणजे महिलांच्या अंड्याची तस्करीच्या एक रॅकेट चालवत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती आणि ही माहिती आरोग्य अधिकाऱ्यांना देखील मिळाली होती. या दोघांच्या पथकाने या महिलेच्या घरी छापा टाकला. त्या दरम्यान सुलोचना गोडेकर या महिलेच्या घरी इस्त्री वीज वाढवण्यासाठी जे इंजेक्शन वापरले जाते त्याचा साठा जप्त करण्यात आला. इतरही साहित्य जप्त करण्यात आले आणि माहिती अशी आली आहे की सुलोचना गोडेकर ही महिला जे गरजू आणि गरीब महिला असतात त्यांना पैशांचा आमिष दाखवून त्यांच्या इस्त्री वीज वाढवण्यासाठी इंजेक्शन द्यायचा आणि इस्त्री वीज म्हणजे महिलांच्या अंडाशय वाढल्यानंतर त्यांना IVF सेंटरमध्ये घेऊन जाऊन ते काढून घ्यायचे आणि ते त्या जे वीज असायचे त्यांच्या विक्री करायच्या. या प्रकरणात आता बदलापूर पोलिसांनी सुलोचना गोडेकर, अश्विनी चाबुसवार आणि मंजुषा वानखेडे या 3 अटक केली. मात्र या रॅकेटमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात लोक सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. या मध्ये जे कागदपत्र तयार करणारे लोक होते त्यांच्या पोलीस शोध घेतले आहे आणि खरेदी विक्री करणारे जे मध्यस्थी करायचे त्यांचा शोध सुरू आहे. आणखी काही लोकांच्या पोलीस शोध घेत आहेत. यामध्ये काही मोठे डॉक्टर असण्याची शक्यता आहे का? पोलिसांनी आणखीन कोणाला प्राथमिक चौकशी करता ताब्यात घेतलंय? मिलिंद सर, या प्रकरणात आणखी काही डॉक्टरांचा देखील समावेश असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात 5 वाजता उल्हासनगरचे जे DCP आहे सचिन गोरे हे पत्रकार परिषद घेणार आहे आणि यामध्ये कोणाचा काय सहभाग आहे आणि किती आरोपी आहे या संदर्भातला पुढची माहिती देणार आहेत. अमजद, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या सगळ्या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल असं शिंदे गटाच्या नेत्या शायना NC यांनी म्हटलंय. मला वाटते की बदलापूरमध्ये एकदम गंभीर हे आहे. जे इंजेक्शन्स प्राप्ती झाले ते त्यांच्या घरमध्ये, तर नक्कीच चौकशी आणि आम्हाला बघायचं आहे की आमची जितकी महिला आहे त्यांच्या स्वास्थ्यावरती आम्ही फोकस करू. कारण जसं असं रॅकेट्स होते आणि फक्त पैसेसाठी, तर चौकशीची आवश्यकता आहे. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे नक्कीच हे बदलापूरची पूर्ण प्रतिक्रिया आणि माननीय मुख्यमंत्री ह्याच्याबद्दल तहकीकात करणार.